नमस्कार, मी श्याम देशकर. आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल. महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात टेकडीवाडी ते जो खडगाव मार्ग आहे, या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. जड वाहनं देखील मोठ्या प्रमाणात चालत असते. एकंदरीत जर पाहायला आपण तर वाडी खडगाव रोड या मार्गावरती अनेक ज्या या बियर बार म्हणावं, देसी भट्टी म्हणावं किंवा असे दुकानं आहेत, त्या ठिकाणी जे पार्किंग करतात जे वाहतुकीचे लोक, तर कुठल्याही ठिकाणी पार्किंग करतात, ज्यामुळे वाहतुकीला मोठा नागरिकांना सामना करावा लागते. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेतात शिवसेनेचे काही पदाधिकारी वाडी ग्रामीण पोलीस स्टेशनला आज भेट देण्याकरिता आले आणि निवेदन देखील सुद्धा यांनी दिलेले आहे. तर या ही समस्या कशी दूर होणार, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत थेट संवाद साधूया. आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जवळ आहे. दादा, मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते, असा जाम लागतोय संध्याकाळी की दुचाकी वाहनांना खूप अडचण होते, काय सांगणार? विषय कसा आहे, ते पूर्ण कमर्शियल रोड आहे आणि तिथे बियर बार, देशी दारूचे दुकान, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, असे विविध प्रकारची दुकान आहे आणि त्यांची स्वतःची पार्किंग नाही आहे. त्याच्यामुळे काय झालंय का, त्या रोडवर जेवढे लोक कस्टमर येतात सगळे लोक गाडी रोडवर लावतात आणि त्या गाडीवर रोडवर लावल्यानंतर ते तिथे ट्रॅफिक जाम होते. तर तिथे त्या बाजूला रेसिडेन्शियल एरिया भरपूर आहे, लोकांचं जाणं आहे. तिथून खडगावपर्यंत लोक त्या रोडने जातात. ते बाजूला शावलेवट आहे, तिकडे माऊली नगर आहे, आदर्श नगर आहे. यामुळे काय झालं, तिथे रात्रीच्या वेळी इतका जाम असतो की सामान्य माणसाला खूप त्रास आहे, मुलांना त्रास आहे, कॉलेजच्या लोकांना त्रास आहे. त्याच्यामुळे जायला खूप अडचण आहे. ती कुठेतरी कमी व्हावं आणि दुकानदारांनी आपल्या पार्किंगची व्यवस्था आपली स्वतः करावी, जेणेकरून त्या रोडवर ट्रॅफिक लागणार नाही. आम्ही आज त्यांना वाडी पोलीस स्टेशनला डेप्युटेशन दिलं. त्यांना सांगितलं का बाबा ती आमची पार्किंगची आपली जी ट्रॅफिकची व्यवस्था आहे ती तुम्ही सुरळीत आम्हाला करून द्या, अन्यथा मग आम्हाला आमच्या पद्धतीनं करावं लागेल, काहून का मग त्यांना जास्त त्रास होईल. बस यासाठी आम्ही आमच्या विधानसभेचे संघटक संतोष बोकेचे आणि उपतालुका प्रमुख मधुभाऊ मानके पाटील, मी तालुका प्रमुख रुपेश झाडे, आमचे उपतालुका प्रमुख भाऊरावजी रेवतकर, अभयजी वर्मा, रमेशजी महाजन, आम्ही सगळे लोक आज आलो. आम्ही डेप्युटेशन दिलं, त्यांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही योग्य मार्ग काढू आणि तिथे ट्रॅफिकची व्यवस्था, ट्रॅफिकचा जो काही त्रास असेल तो आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करू. यानंतर आम्ही CP आणि ट्रॅफिकला आम्ही डेप्युटेशन देणार आहे नगर परिषद. साहेब, एकंदरीत जर पाहिलं तर ते ज्या ठिकाणी बियर बार आहे, काही दुकान आहे, त्या ठिकाणी आपण बघत असतात दुचाकी म्हणा किंवा फोर व्हीलर असे कुठेही लोक पार्किंग करून जातात, त्याचा सामना खऱ्या करावा. हे तुमच्या दृष्टिकोनातून बघितलं आहे का तुम्ही? हो, मी स्वतः बघितलं आहे. त्या दिवशी 2 तास ट्रॅफिक जाम राहिलेली आहे. मी स्वतः 112ला कॉल केलेला आहे, पण तिथूनही काही प्रतिसाद नाही मिळाला. पोलीस स्टेशन मधून फोन आला, पण तो चुकीच्या पोलीस स्टेशन मधून फोन आला. ट्रॅफिक विभागालाही मी संबंधित ट्रॅफिक विभागाला फोन केला, तिथे काही रिस्पॉन्स मिळाला नाही आहे. आणि मेन म्हणजे एक ॲम्ब्युलन्स होती, सायरन चालू होता, त्याच्यात इमर्जन्सी पेशंट होता. तो ॲम्ब्युलन्स कमीत कमी अर्धा ते पाऊण तास गाडी उभी राहिली. मोठं कारण म्हणजे कसं आहे, जे येणारे रस्ते आहेत चारहीकडे मोठ्या रस्त्यावरती, ते आर्को ट्रान्सपोर्टच्या गाड्या रोडवर उभ्या राहतात. जे बियर बार आहे, काही 2-4 बियर बार लाईनीनेच आहे, त्यांच्या वाहतूक सब रोडवरच राहते. त्यांना किती काही तक्रार केली, वारंवार पोलीस स्टेशनला तक्रार केली, नगर परिषदला केली, वाहतूक विभागाला तक्रार केली, पण ते जैसे ते वैसे काम होऊन राहिले. इथं पोलीस प्रशासन काही लक्ष देत नाही आहे. त्यांची दुकानदारी चालत आहे, बहुतेक ते लक्ष देत नसतील असं वाटत आहे मला. आणि मला असं वाटतं की आता जर वाहतूक सुरळीत झाली नाही आणि तिची पार्किंग रोज संध्याकाळी 5 ते 8 वाजतापर्यंत जे वाहतूक नेहमी अडचण असते आणि एक पायी चालणारा पण माणूस त्यालाही अडचण होते की पायी पण नाही चालता येत. तर अशा वेळेस अगर यांनी जर लक्ष दिलं नाही वाहतूक विभागाने, पोलीस स्टेशन विभागाने, तर आम्ही तीव्र आंदोलन करू. आम्ही आमच्या पद्धतीने करू, शिवसेना स्टाईल नाही करू. आपण प्रश्न मांडताना वाहतुकीवरती तर मांडलेले आहे, पण हे बियर बार म्हणा किंवा काही दुकानदार असते, बियर बारकडे गार्ड सिक्युरिटी गार्ड नाही, यांच्याकडे सिक्युरिटी गार्ड तुम्ही बघितला का? यांच्याकडे कुठलाही सिक्युरिटी गार्ड नाही, यांच्याकडे यांच्या स्वतःचा कुठलाही माणूस नाही आहे. हे लावारिस सारखे गाड्या उभ्या राहतात. देऊ आधी पहिले पोलीस स्टेशनला दिली, पोलीस स्टेशन जर कारवाई नाही केली तर आम्ही स्वतः जाऊन आम्ही ते कारवाई करू. आम्ही मग तुम्ही सुद्धा म्हणजे रस्त्यांच्या अनेक समस्या इथे निवारण केले. आता नुकताच तुमची 2 दिवसापूर्वी बातमी येऊन गेली, तुमचं काय मत आहे यावरती? खडगाव रोडचा जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, तो जे गोडाऊन आहेत स्थानिकाचे नाही, ते बाहेरच्या लोकांचे गोडाऊन आहेत आणि मोठमोठ्या ज्या 6 चाकी 10 चाकी 12 चाकी गाड्या उभ्या करून ठेवतात, त्यामुळे तो प्रश्न उद्भवलेला आहे. आता आमच्या शिवसैनिकांनी ह्या प्रश्नावर काही लोकांना समजावलं, जर समजा समजावत नसतील तर मग काय करायचं, आम्ही आमच्या कार्यकर्त्याला इशारा देणार आहोत, सूचना करणार आहोत. तुम्ही जे जुनी स्टाईल वापरायची आधी ती स्टाईल तुम्ही परत
नाही, प्रश्न असा आहे, शिवसेनेची स्टाईल एकच आहे, शिवसेनेची स्टाईल एकच आहे आणि शिवसेना या आपल्या स्टाईलने मग ते पोलिसांनी जर समजा आमचं म्हणणं व्यवस्थित वेळेवर ऐकून घेतलं सर, विलंब जर झाला असेल तर आम्ही वेळेत ते सगळं कारवाई करू, ते तुम्हाला दिसेल. प्रशासनाकडून होमगार्ड देखील रस्त्यात लावण्यात आलेले आहे, कुठेच दिसत नाही आम्हाला कुठेही दिसत नाही. आणि कुठं दिसतात जिथं चौकात आहे, या पॉइंट वरती आहे. नाही, वाडी पॉइंटवर याच्यासाठी असतात की MIDC मध्ये किंवा आतमध्ये जाणारे जे नागरिक असतात ज्यांच्याकडे हेल्मेट नाही किंवा ज्यांच्या डॉक्युमेंट्स नाही त्यांना अडवून त्यांचं आर्थिक शोषण करण्यासाठी ते असतात. हे सगळ्याच्या लक्षात आलेलं आहे, त्यावर आम्ही योग्य वेळेला बोलू. तर नक्कीच हे जो खडगाव मार्गावरती जो ट्रॅफिकची समस्या आहे ही जर प्रशासनाने या गोष्टीची जर दखल नाही दिली तर शिवसेना आपल्या स्टाईलनी ते कार्य म्हणजे मार्गी लावणार असं देखील या ठिकाणी शिवसेनाचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. हिंद भारत डिजिटल करिता मी श्याम देशकर, नागपूर, वाडी.